ब्रॉट टू यू बाय विगार्ड। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आहे आणि थोड्याच वेळात मंत्री संजय राठोड जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दारवा या ठिकाणी निघणार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री संजय राठोड आहेत। भाऊ, मतदानाला तुम्ही या ठिकाणी निघताय, आज यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी मतदान जे आहे ते सुरू झालेलं आहे, काय सांगाल? यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं आज निवडणूक आहे। मतदान सुरू झालेलं आहे सकाळी 7 वाजेपासून। अतिशय उत्साहामध्ये जिकडे तिकडे मतदान आम्ही आढावा घेतो आहे। लोक मतदानाला बाहेर पडत आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करणार आहे की हा लोकशाहीचा उत्सव आहे। खऱ्या अर्थानं ही देशाची निवडणूक आहे, देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे। तर मतदारांनी या ठिकाणी जाऊन मतदान करावं। थोडंसं लग्नाचं ठोक आज आहे, परंतु अगोदर मतदान करून लग्न कार्याला लोकांनी बाहेर पडावं असं आवाहन मी या निमित्तानं करतो आणि नक्कीच अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आज आहे। महायुतीच्या उमेदवार राजेश्री पाटील आणि संजय देशमुख यांची लढत जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र आहे। काय एकंदरीत वातावरण संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचं वाटतं? कितपत तुम्हाला विजयाची खात्री वाटते? 100% विजयाची खात्री मला आहे, कारण सातत्यानं यवतमाळ वाशिम या मतदारसंघातील मतदारांनी शिवसेनेला पसंती दिलेली आहे। सातत्यानं धनुष्यबाण हा त्यांचा आवडता चिन्ह आहे आणि धनुष्यबाणावरच यावेळेस जनता मतदान रूपी आशीर्वाद देऊन उमेदवार राजेश्रीताई मल्ले पाटील यांना भरघोष मताने निवडून देतील, याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही। 100% विजय हा धनुष्यबाण आणि उमेदवार शिवसेनेच्या उमेदवाराचा आहे। शेवटचा प्रश्न भाऊ, विरोधकांकडून मोठे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी केले, प्रचाराचा जोर सुद्धा विरोधकांचा पाहायला मिळाला, कशा पद्धतीने प्रत्युत्तर महाविकास आघाडी देईल, महायुती देईल? विरोधकाजवळ कोणते मुद्दे नाही आहे। विरोधक हे सातत्यानं त्यांनी बुद्धिभेद आणि जनतेची खऱ्या अर्थानं फसवणूक करण्याचं काम केलेलं आहे। जो उमेदवार या ठिकाणी विरोधकांचा आहे तो सुद्धा या ठिकाणी इकडून तिकडून फिरून आलेला आहे। त्यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं फार मोठी गद्दारी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना केली होती आणि तेव्हा अधिकृत धनुष्यबाणाच्या चिन्हासमोर तो या ठिकाणी बंडखोरी करून त्यांनी खऱ्या अर्थानं बाळासाहेबाच्या आदेशाची अवहेलना केली होती आणि हे मतदारांना माहीत आहे की त्यांनी 4-5 पक्ष फिरून आता सुद्धा इकडे उभाटात ते आलेले आहेत आणि म्हणून जनतेला मतदारांना हे सर्व माहीत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, महायुतीच्या मित्रपक्षाच्या उमेदवारालाच या ठिकाणी मतदार पसंती देत आहे आणि 100% निवडून येणार आहे। निश्चित विजयाची खात्री जी आहे ती मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन प्रसादसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। ब्रॉट टू यू बाय विगार्ड।